पैशांची ऑफर देण्याच्या बहाण्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना फोन करून शिवीगाळ झाल्याची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली आहे। लक्ष्मण हाके यांना फोन करून पैशांची ऑफर देण्यात आली। यूपीआयवरती 1 लाख रुपये पाठवतो अशी ती ऑफर होती। ड्रायव्हरच्या अकाउंटवरती पैसे टाकतो असं म्हणत हाकेंच्या ड्रायव्हरच्या यूपीआय मिळताच अज्ञाताकडून मात्र हाकेंना शिवीगाळ करण्यात आली आहे। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं, तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय। काय देताय वो मानधन दादा? कुठलं गाव? अकलूज। कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल। नाही राहू द्या, मी तिकडं अकलूज परिसरात आलो त्या आपण भेटू। नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही यूपीआय वर 1 लाखापर्यंतची अमाऊंट जाते की डायरेक्ट। तुम्ही कधी यायचा काय, आम्ही पण बाहेर पुण्याला असतो। ऐका ना, ऐका, माझं अकाउंटच नाही, अकाउंटला मी पैसे घेत पण नाही। हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तुम्हाला। बरं बरं बरं, तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात। भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते, तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे बिशे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय, लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय, मानाच्या ना नानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तुझी अवकात नाही साले आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो, जनाच्या ना मानाची तरी वाटू दे हा? तर याच व्हायरल ऑडिओ क्लिपवरती आता लक्ष्मण हाके यांनी स्वतःहून प्रतिक्रिया दिली आहे। आपल्याला बदनाम करण्याचा हेतू असल्याचं हाके म्हणतात। त्याच माणसाला खरं प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही यांना ठरवून बदनाम करण्याचा हेतू आहे का? कारण मी तर त्यांना पैसे मागायला फोन नाही केला, त्यामुळे हेतू कुणाचा, हेतूविषयी माझ्या हेतूविषयी शंका घेण्याऐवजी त्या पैसे देऊ करणाऱ्या माणसाचा हेतू काय होता तर लक्ष्मण हाकेला बदनाम करणं, आणि वारंवार हे प्रयोग झालेले आहेत। त्यामुळं लक्ष्मण हाकेची चळवळ थांबणार नाही। लक्ष्मण हाके जे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसी संदर्भात जे प्रश्न उपस्थित करतायत, त्यांचं आरक्षण गेल्याबद्दल जे आंदोलन उभं करतायत त्या आंदोलनाला बदनाम करणं, कारण लक्ष्मण हाकेला बदनाम करा मला काही फरक पडणार नाही।